सो काय करतोय आपण आता, VPC मधले मॅक्झिमम जे आवश्यक असे पॉइंट्स आहेत ते आपले झालेले आहेत. ठीक आहे, एक दोन जे राहिले ते नंतर ना बघू जेव्हा आपला हायर कन्सेप्ट क्लिअर होईल. क्लिअर आहे? या इन्स्टन्सला इग्नोर करा. आपलं काम काय आहे, न्यू इन्स्टन्सेस क्रिएट करणे आणि त्यावर काम करणे. तर आज एक छोटासा टॉपिक बघायचा आहे आपल्याला, व तो VPC से रिलेटेड नाही आहे, तो VPC ची रिलेटेड नाही आहे. VPC मधला पूर्ण कंटेंट आता तुम्हाला प्रॅक्टिकल करून यायचं आहे आणि ते दाखवायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे. क्लिअर? सो VPC मध्ये ऑलमोस्ट जो कंटेंट आपल्याला आवश्यक आहे तो आपण बघितलाय, रिसोर्सेस आपण बघितलेले आहे. इथे काहीही आता हे नेटवर्क आणि नेटवर्क फायरवॉल आणि DNS फायरवॉल हे वगैरे राऊट 53 जेव्हा होणार त्यानंतर आपण बघू, काय प्रॉब्लेम नाही. VPN हा कन्सेप्ट पण कोणीतरी एक घ्या, हा काही तेवढा कठीण नाही आहे. प्रेझेंटेशन साठी तुमच्यासाठी कंटेंट आहे. क्लिअर? ओके, मग ऑलमोस्ट आपल्याला जे आवश्यक आहे ट्रान्झिट गेटवे ते पण आपलं झालेलं आहे. तर आज आपण छोटंसं एक बघणार आहोत, ते म्हणजे EFS. काय बघणार आहोत? EFS. सो EFS रिलेटेड फुल इन्फॉर्मेशन घेऊ आधी आपण. EFS, व्हॉट इज EFS इन AWS? तुम्हाला स्टोरेजचे किती टाइप्स माहिती आहे? स्टोरेज कोणते कोणते? ऑब्जेक्ट आणि काय काय बघितलं? ऑब्जेक्ट स्टोरेज म्हणजे ऑब्जेक्ट स्टोरेज मध्ये काय बघितलं? ऑब्जेक्ट स्टोरेज कोणता बघितलं तुम्ही AWS मध्ये? काय कोणतं आहे ऑब्जेक्ट स्टोरेज? काय यूज केलं तुम्ही? अरे S3 यूज केलं. S3 सर्व्हिस युज्ड एज अ ऑब्जेक्ट स्टोरेज सर्व्हिस इन AWS. बरोबर. नेक्स्ट दुसरं कोणतं आहे? ब्लॉक स्टोरेज. ब्लॉक स्टोरेज कोणतं यूज केलं? ब्लॉक स्टोरेज कोणतं यूज केलं? EC2 मध्ये EBS ब्लॉक स्टोरेज आहे, जे आपण बघितलं आहे. व्हॉल्यूम्स अटॅच करून बघितलेले आहे, त्यांचे स्नॅपशॉट काढून बघितलेले आहे. काढलेत ना? ऑब्जेक्ट स्टोरेज मध्ये आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट स्टोअर करतो, पूर्ण फाइल्स आणि ऑल डेटा, राईट. आणि EBS मध्ये आपण कशासाठी EBS चा यूज कशासाठी केलाय? आपण ब्लॉक स्टोरेजचा हार्ड ड्राईव्ह आणि SSD म्हणून यूज केलेला आहे, आपला ऑपरेटिंग सिस्टम रन करण्यासाठी. केले की नाही तुम्ही इन्स्टन्स क्रिएट आतापर्यंत, राईट? हा, तर हे दोन झाले. आणखी AWS मध्ये कोणते डेटा स्टोरेज आहे ते बघू. त्यापैकी एक म्हणजे EFS, इलास्टिक फाईल सिस्टम. तुम्हाला NFS माहिती आहे? नेटवर्क फाईल स्टोरेज माहिती आहे? ऐकलंय का नाव? की बघितलंय लिनक्स मध्ये नेटवर्क फाईल स्टोरेज? ऐकले आहे, बघितलं नाहीये, प्रॅक्टिकल करून नसेल बघितलं. ठीक आहे. तर नेटवर्क फाईल स्टोरेज काय असतो? एक अशी फाईल, एक असा पाथ जो शेअर्ड लोकेशन, शेअर्ड मध्ये राहणार. ठीक आहे, काय असणार आहे? शेअर्ड मध्ये राहणार. त्याचं एक्झाम्पल म्हणजे लेट्स कन्सिडर करा तुमचं वन ड्राईव्ह आहे. ठीक आहे, वन ड्राईव्ह किंवा जी ड्राईव्ह असते आपलं, ते काय करतो आपण एकाच मोबाईल वरून यूज करू शकतो का? नाही, मल्टिपल डिव्हाइसेस वरून यूज करू शकतो. तो शेअर्ड असतो, आपला कुठेतरी क्लाउडवर आहे, त्याला आपण मल्टिपल लोकेशन्स वरून ऍक्सेस पण करू शकतो. क्लिअर आहे, राईट? तर एक असा ऑर्गनायझेशन्स मध्ये एक असा स्टोरेज यूज केला जातो जो माझ्या कामाचा तर आहेच आहे, तो तुमच्या पण कामात यायला पाहिजे. सिंपल एक कन्सेप्ट आहे की लेट्स कन्सिडर करा तुम्ही एखादी इम्पॉर्टंट फाईल क्रिएट करताय, है ना? इम्पॉर्टंट फाईल क्रिएट करताय, दोन ते तीन जावा डेव्हलपर्स अवेलेबल असणार. काय होईल? लेट्स कन्सिडर करा मी काही कोड लिहिलेला आहे त्या फाईलमध्ये, राईट? मी दुसऱ्या दिवशी सुट्टीवर आहो, तर काय होईल? कोणी माझा जो कलिग आहे तो त्यामध्ये काही कोड लिहू शकणार का? नाही लिहू शकणार. का बरं? कारण ती फाईल माझ्याकडे आहे, माझ्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. त्याच्याकडे अवेलेबल आहे का? नाहीये. मग तो कोड कसा लिहिणार? मी तर सुट्टीवर आहे, काम तर व्हायलाच पाहिजे. असा सिच्युएशन मध्ये आपण नेटवर्क फाईल स्टोरेजचा यूज करतो. ठीक आहे, तर होते का इथे आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये पण अवेलेबल असतं शेअर्ड सर्व्हिस वाल्या, काय वन ड्राईव्ह किंवा
पॉवर पॉइंट्स बघितलं असेल तुम्ही, ते जे की आपल्या शेअर्ड मध्ये असतं. आता आपला सिनारिओ काय आहे, माझ्या कलिगने पण काम करायला पाहिजे, तर मी एक असं स्टोरेज बघणार, त्या जी फाईल आहे माझी ज्यामध्ये मी कोड लिहितोय त्या फाईलला मी काय करणार, सेंट्रलाइज करणार, जेणेकरून काय होईल, ती फाईल माझा कलिग सुद्धा ऍक्सेस करू शकेल. कळलं? ती फाईल माझा कलिग जर ऍक्सेस करताय तर त्यामध्ये तो कोड ऍड करू शकतो. इव्हन एक असा फोल्डर क्रिएट करणार मी की माझी फाईल तर तिथेच राहणार, बट माझं कलिग पण जी फाईल तिथे ऍड करेल ती फाईल मी ऍक्सेस करू शकलो पाहिजे. कळलं? काय होईल, एक सिंपल आहे, एक फोल्डर आपण क्रिएट करणार, तो फोल्डर माझा कलिग पण यूज करेल आणि मी पण यूज करेल, बट तो फोल्डर माझ्या लॅपटॉपमध्ये नाहीये, त्याच्या लॅपटॉपमध्ये पण नाहीये, तो एका सेंट्रलाइज लोकेशनला आहे जिथून आपण कोणीही त्याला कनेक्ट करू शकतो, ज्यांना परमिशन येते. कळलं का? त्यांनी ऍड केली फाईल ती मला दिसणार, मी ऍड केलेली फाईल त्याला दिसणार, पूर्ण कंटेंट त्या लोकेशनला राहणार. सो दॅट इज नथिंग बट अ शेअर्ड फाईल सिस्टम. आणि नेटवर्क फाईल सिस्टम तोच आहे. काय करतो आपण, नेटवर्कवर एक डायरेक्टरी क्रिएट करणार, त्यामध्ये कुठलीही डायरेक्ट फाईल्स वगैरे आपण ऍड करत जाणार, ते मी पण बघू शकणार, माझे कलिग्स पण बघू शकणार. हा कन्सेप्ट आहे आपल्या नेटवर्क फाईल सिस्टम मागे, NFS. कळलं? तुम्ही बघितलं असेल, नाही बघितलंय तर यू कॅन सी. काय, मी जो रेग्युलर डेटा यूज करतोय त्याची गोष्ट करतोय. स्नॅपशॉट कशाचा, बट आपण स्नॅपशॉट कशाचा करतो, इन्स्टन्स व्हॉल्यूमचा करतो ना. पण इथे आपण ते काही करणार आहोत का, आपण डायरेक्ट फाईल्सवर काम करणार आहोत आणि रेग्युलर बेसिसवर करणार आहोत. क्लिअर? तो त्यासाठी यूज केला जातो EFS. अंडरस्टूड? आता एक अशी डायरेक्टरी राहणार ज्यांना जी शेअर्ड लोकेशनला राहणार, शेअर्ड करावं लागेल, आणि त्यामध्ये जो डेटा आहे, जो डेटा ऍड होणार, ते आपण बाकीचे कलिग्स पण आपण बघू शकतो, आणि त्यामध्ये जर आपण डेटा ऍड करतो तो दुसरा पण बघू शकतो. क्लिअर झालं? ओके. सो EFS च्या आधी तुम्हाला NFS माहिती पाहिजे. NFS, व्हॉट इज NFS? So if you go and check this, so network file system, it's a client server application protocol that allow user to view, store and update files on a remote computer as if they were on their own local machine. ठीक आहे, बघू शकतो, मॉडिफाय करू शकतो, त्यामध्ये डेटा ऍड करू शकतो, आणि जो आपण ऍड करणार तो दुसरा पण बघू शकणार. कन्सेप्ट एकच आहे, त्याच्याकडे त्याला काय करावं लागेल, याचा ऍक्सेस घ्यावा लागेल. क्लियर झालं? ठीक आहे. सर तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली. ओके. इज इट विजिबल नाउ? NFS. ठीक है. So how it works? It uses remote procedure calls to route requests between client and server. Client means आपला लॅपटॉप असेल, सर्व्हर means आपला तो फोल्डर असेल. सिंपल. इट फॅसिलिटेट, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. इट फॅसिलिटेट काय म्हणताय, सेंट्रलाइज डेटा मॅनेजमेंट अलाउइंग मल्टिपल क्लायंट्स टू ऍक्सेस द सेम शेअर्ड फाईल सायमल्टेनियसली. सेम शेअर्ड फाईल. कळलं? आता जसं आपला गिटहब आपण यूज करतोय किंवा S3 यूज करतोय, S3 पण आपला सेंट्रलाइज लोकेशन, पण तो ऑब्जेक्ट स्टोरेज यूज करतो, त्याला क्रिएट करावं लागेल, सर्व्हर थ्रू काम करणार नाही, तो ऍक्च्युअली एक स्पेस डेटा स्टोअर करतोय, राईट. बट EFS आपल्याला ऍज अ नेटवर्क थ्रू फाईल ट्रान्सफर साठी हेल्प करतो. अंडरस्टूड? तर NFS जर तुम्हाला माहिती असेल तर आपण EFS इथे तेच काम करणार आहे. इथे नाव काय दिलेलं आहे, इलास्टिक फाईल सिस्टम. क्लिअर? तो इट्स अ सर्व्हरलेस फुल्ली मॅनेज इलास्टिक NFS फाईल, NFS, सी इलास्टिक NFS. ओके, फाईल सिस्टम फॉर AWS क्लाउड अँड ऑन प्रिमाइसेस रिसोर्सेस. कोण मॅनेज करतं पूर्ण हे? AWS मॅनेज करतं. आपल्याला फक्त क्रिएट करायची गरज आहे. ओके, सो लेट्स ट्राय.
ऑफिशियल वेब पेजवर ऑफिशियल डॉक्युमेंटेशन पण आपण बघू. याचे बेनिफिट्स दिसणार. ठीक आहे, याचे बेनिफिट्स वगैरे तुम्हाला समजलं काय होणार आहे. एक जो आपण आतापर्यंत कन्सेप्ट डिस्कस केला आहे तेच त्याचे बेनिफिट्स आहेत. सिम्पली एक असा डायरेक्टरी जो की मल्टिपल पीपल्स मध्ये शेअर्ड राहणार. कोणीही ऍड करू दे तो दुसरा पण बघेल, मॉडिफाय करू दे तो दुसऱ्याला पण ते दिसणार. तर तेच कसं करायचं आता इथे आपल्याला ते बघायचं आहे. सो हा थर्ड टाईपचा फाईल स्टोरेज टाईप तुम्ही बघताय कुठे, AWS मध्ये. ब्लॉक झालं, EBS झालं, सॉरी ऑब्जेक्ट झालं, EBS झालं, अँड देन नाव नेटवर्क फाईल स्टोरेज. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला आता हे जर टेस्ट करायचं असेल तर सिम्पली आपल्याकडे 2 इन्स्टन्सेस क्रिएट करावे लागतील. AWS कट केलं का मी? Here. Okay. So what we need to do? Create 2 instances and check whether we are able to see data from 1 to second and second to 1. चेक करू आपण आणि युजिंग NFS ते काम करायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी 2 इन्स्टन्सेस क्रिएट करू. इन्स्टन्सेस मध्ये आपण EFS ला माउंट करणार. माउंटिंग प्रोसेस माहिती आहे, हा स्टोरेज आहे. आपल्याला काय करायचं आहे, माउंट कसं करतात माहिती आहे ना, करतात. ठीक आहे. सो सिम्पली क्रिएट 2 इन्स्टन्सेस. EFS डेमो, EFS डेमो असं नाव देतोय मी. Amazon Linux काही प्रॉब्लेम होणार नाही. यूज इट. T3 ते पण प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट क्रिएट. VPC डिफॉल्ट नो वरीज. सिक्युरिटी ग्रुप मध्ये काही चेंजेस करावे लागणार. आता ते कोणते कोणते, ठीक आहे. लॉन्च विझार्ड 2 घेऊ आपण. हिअर or let's create our new security group. त्याचं नाव इथून देऊ आपण. सिक्युरिटी ग्रुपचं नाव MySG जे आपण नॉर्मली देतो. ओके. सेम डिस्क्रिप्शन तुम्ही वाटेल ते देऊ शकता. आता इथे बघा, इथे काय दिसतंय, SSH आहे. ठीक आहे, आपल्याला SSH ची गरज आहे. नेक्स्ट, आपल्याला HTTP ची पण गरज नाहीये, पण आपण करून ठेवू. ठीक आहे. HTTP फ्रॉम एनीवेअर. वन मोर थिंग. नेक्स्ट, आता इथे आपल्याला नेटवर्क फाईल सिस्टम पण ऍड करायचं. हा प्रोटोकॉल आहे ना. सो नेटवर्क फाईल सिस्टम NFS बघा इथे असेल. NFS आहे. सो NFS आपल्याला अलाउ करणे आवश्यक आहे. इथे 2049 हा पोर्ट नंबर हा यूज करतो. 2049 तो तुम्हाला माहिती पाहिजे. NFS चा पोर्ट नंबर काय, 2049. सो सी इथे तुम्हाला 2049 लाईट कलर मध्ये दिसेल. फ्रॉम एनीवेअर. क्लिअर आहे. ओके. सो या गोष्टी आपल्याला करायच्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये. नेक्स्ट, कॉन्फिगरेशन आपल्याला काही आवश्यक नाही आहे. इथे पण आपल्याला काही करायचं नाही आहे. सिम्पली क्रिएट 2 instances. अंडरस्टूड. आता इन्स्टन्स क्रिएट होतपर्यंत आपण NFS क्रिएट करू. सो NFS, सॉरी EFS. न्यू टॅब. तर इथे आपल्याला काय करायचं, इथे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी. काय, स्केलेबल, इलास्टिक, क्लाउड नेटिव्ह NFS फाईल सिस्टम. स्केलेबल आहे, इलास्टिक आहे, क्लाउड नेटिव्ह आहे. आपण मॅनेज करणार नाही. आपण फक्त डेटा ऍड करायचा, दुसऱ्याला तो एक्सेस करता येईल. दॅट्स इट.
Elastic file system provide a simple scalable elastic file storage for general purpose workload for use with AWS cloud services and as well as on premises resources. Clear? याचे बेनिफिट्स इथे पण दिसेल तुम्हाला काय आहे जे की आपण आता जस्ट नॉर्मली डिस्कस केलेलं आहे. सो जस्ट नाउ लेट्स गो अँड क्रिएट. नाव देऊ इथे माय EFS VPC. Go with the default one, nothing more needed. बाकी default create file system. My EFS हा फाइल सिस्टम क्रिएट होतोय. थोडं वेट करावं लागेल आपल्याला. याचा स्टेटस अवेलेबल दिसतोय. अवेलेबल आहे बट याला क्लिक करा. यामध्ये आणखी काही रिसोर्सेस क्रिएट होत असतात ऑटोमॅटिक बॅकअप वगैरे. ठीक आहे, तर थोडं वेट करावं लागेल. इथे बघायचं काय आहे तर याचा सध्याचा साईज काय दिसतोय 6 KB. ओके, इनिशियल मॉनिटरिंग मध्ये मॉनिटरिंग यू नो दॅट की याला आपण मॉनिटर करू शकतो, कसा डाटा ट्रान्सफर होतोय हे सगळ्या गोष्टी आपण मॉनिटर करू शकतो. त्यासाठी क्लाउड वॉच आपण बघणार आहोत. सो डोंट वरी. टॅग्स मध्ये टॅग्स फाईल सिस्टम पॉलिसी आपल्याला सध्या इथे काहीच नाही करायचं आहे. ऍक्सेस पॉइंट्स मध्ये काही नाही. नेटवर्क्स मध्ये जा. आता नेटवर्क्स मध्ये गेल्यानंतर इथे दिसेल तुम्हाला क्रिएटिंग दिसतंय. तर जेवढे सबनेट्स तुमच्याकडे आहे तेवढ्या सबनेट्स मध्ये ते क्रिएट होत आहे आणि यू जस्ट नीड टू चेक वेअर युअर इन्स्टन्सेस क्रिएटेड. कोणत्या सबनेट मध्ये क्रिएट झाले ते चेक करा. 1A मध्ये झालेत. ओके, सो हे रिक्वायरमेंट हे लक्षात ठेवायचं की कुठे क्रिएट झाले आहेत 1A मध्ये. आपल्याला या दोन्ही इन्स्टन्सला ऍक्सेस करावं लागेल. याचं नाव 1 देतोय. याला 2 देतो. सो कन्फ्युजन नको की कोणाचा ऍक्सेस घेतोय आपण. क्लिअर? सो EFS हे क्रिएट होतपर्यंत आपण काय करू, यांचे ऍक्सेसेस घेऊ. अंडरस्टूड? सो डायरेक्ट कनेक्ट पण करता येईल आपल्याला. सिलेक्ट बोथ, कनेक्ट. कोणता इन्स्टन्स कनेक्ट झाला? अच्छा, ठीक आहे. इथून डायरेक्ट कनेक्ट करा, अदरवाइज तुमचा SSH घ्या, काय प्रॉब्लेम होणार नाही. सो मी काय करतोय, डायरेक्ट कनेक्ट करतोय. डायरेक्ट कनेक्ट करण्यापेक्षा मी याचा ऍक्सेस घेतो. तुम्हाला 2 वेगवेगळ्या टॅब्स मध्ये दाखवायला बरं राहील. सो जस्ट लेट मी ओपन. लोकेशन कुठे आहे माझं? AWS प्रॅक्टिस. इथे मी CMD ओपन करणार आणि एक्सेस घेणार. आता माझ्याकडे गिट बॅश आहे म्हणून मी हा यूज करतो. तुम्ही CMD यूज केला तरी चालेल. ओके, आय होप तुम्हाला विजिबल आहे. मी थोडं झूम आउट पण करतोय. ओके, सो SSH-i ID_RSA EC2-user @IP ॲड्रेस पहिल्याचा कॉपी केला आहे. पेस्ट हिअर. सम एक्स्ट्रा स्टफ, रिमूव्ह इट. एंटर. यस. ओके, सो 35.5 आपल्याला मिळालेलं आहे. अगेन एक टर्मिनल ओपन करतोय मी ज्यामध्ये दुसऱ्याचा ऍक्सेस घेणार. गिट बॅश हिअर. हा दुसरा इन्स्टन्सचा आपण ऍक्सेस घेणार इथे. ठीक आहे. सो SSH-i ID_RSA EC2-user दुसऱ्या इन्स्टन्सचा IP ॲड्रेस
64 आहे लास्ट मध्ये. सो यूज इट हिअर, एंटर, SSH डन हिअर. सो दोन्ही इन्स्टन्सचा आपण ऍक्सेस घेतलेला आहे. आता नाव काय करावं लागेल आपल्याला, EFS मध्ये सगळं क्रिएट झालंय का चेक करा, एकदा रिफ्रेश करायला. अवेलेबल आहेत तिन्ही. आता थोडी एडिटिंग करायची आहे यामध्ये. आपला इन्स्टन्स कुठे क्रिएटेड आहेत, ए मध्ये क्रिएटेड आहे. त्यांनी दोन्ही सबनेट अवेलेबल करून दिलेले आहेत. एवढे पण जे अवेलेबल सबनेट जे असेल यांच्याकडे 6 असो 8 असो 10 असो किती असो सगळ्यांना तो ऍक्टिव्हेट करेल. ठीक आहे, त्यामधल्या व्हर्च्युअल मशीन्स आपण यूज करू शकतो ऍक्सेस करण्यासाठी. सो 1A आपण यूज करतोय. 1A मध्ये आपले इन्स्टन्सेस झाले, तर याला काय करणार, एडिट करणार और मॅनेज. मॅनेज वर आहे. तर इथे बघा 1A मध्ये हा सिक्युरिटी ग्रुप दिलेला आहे, हा बाय डिफॉल्ट वाला आहे. बट NFS यूज करायचा असेल, EFS यूज करायचा असेल तर पोर्ट नंबर लागतो आपल्याला, जो की आपण आपल्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये MySG मध्ये अलाउ केलाय. तर काय करायचं, बाय डिफॉल्ट वाला सिक्युरिटी ग्रुप डिलीट करा आणि आपला सिक्युरिटी ग्रुप यूज करा, MySG हिअर. ओके, सो सिलेक्ट इट, दॅट्स इट. एक्स्ट्रा काय करायची गरज नाही. सेव्ह इट. आता पोर्ट नंबर पण अलॉट झाला याला. ठीक आहे. आता पॉइंट येतो अटॅचमेंटचा, की याला एक्सेस कसं करायचं, यूज कसं करायचं. सो एक्सेस करण्यासाठी अटॅच दिसतंय इथे हिअर. दोन टाईपने आपण याला माउंट करू शकतो. हा माउंटिंग प्रोसेस आहे. माउंट दोन टाईपने करू शकतो, एक तर DNS और डायरेक्ट IP ऍड्रेस. तर इथे जर केलं तर हा एक IP ऍड्रेस देणार आपल्याला, सी 172 लाईक समथिंग लाईक दिस. आणि DNS केलं तर हा DNS प्रोव्हाइड करेल. AWS चा जो DNS असेल याच्यासाठी तो DNS प्रोव्हाइड करेल. कळलं दोन वेळेस. IP ऍड्रेस तुम्ही करून बघा, मी DNS सांगतो. क्लिअर. ओके, सो काय करावं लागणार आहे, हा जो आहे माउंट पाथ हा आपल्याला इकडे यूज करायचा आहे. अंडरस्टूड. आता हे इथे देत काय करतोय आपण ते बघून घ्या आधी. काय होतंय, NFS4 हे काय आहे, फाईल सिस्टम आहे, याला अटॅच होतोय. क्लिअर. sudo mount -t फाईल सिस्टम अटॅच होतोय आणि हा त्याचा DNS हे त्याची इन्फॉर्मेशन आहे, एक DNS कंप्लीट. अँड नाव कोणत्या लोकेशनला होत आहे तर इथे इन्फॉर्मेशन, कोणत्या लोकेशनला माउंट होत आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला हे थोडं चेंज करावं लागेल. आपण काय करू, आपल्या दोन्ही सिस्टम मध्ये एक डायरेक्टरी क्रिएट करू, mkdir/etc और /mnt/efs1. इथे या नावाने करू efs1. सॉरी, परमिशन sudo एंटर. क्लिअर. इकडे पण एक डायरेक्टरी क्रिएट करणार, कोणती, sudo mkdir/mnt. मी जस्ट तुम्हाला डेमो साठी यूज करतोय, तुम्ही कुठलीही लोकेशन घ्या, काय प्रॉब्लेम होणार नाही. efs2 का बरं दिलं, कारण आयडेंटिफिकेशन, तो इन्स्टन्स 2 आहे, हा इन्स्टन्स 1 नाही. सो दॅट्स वाय. क्लिअर. ओके, नाव नेक्स्ट प्रोसेस here, copy this and mount at this path. थोडंसं चेंजेस करावं लागेल आपल्याला. काय चेंज करावं लागतील, हा जो पाथ आहे हा पाथ आपण काय करणार, /mnt/efs1 इन्स्टन्स 1 मध्ये काम करतोय. तर आपल्याला या लोकेशनला माउंट करायचं आहे त्याला, त्यासाठी हे देणार. ठीक आहे. डबल स्लॅश, लेट मी चेक, डबल स्लॅश यूज होतो का त्यामध्ये. डबल स्लॅश यूज होणार नाही, कारण तो कन्फ्यूज होऊन जाईल. जस्ट आय नीड टू कन्फर्म इट.
येस, तो स्लॅश राहणार रूट मध्ये या लोकेशनला. सो मी काय करतोय आता, सिम्पली एंटर करतोय. ओके, नाव क्रिएट वन फाईल हिअर. काय करायचं आहे, इन्स्टन्स वन मध्ये काम करतोय पण आता इथे एक फाईल आपल्याला क्रिएट करायची. सो फाईल कशी क्रिएट करणार बोला. टच कशाला करता, कॅट करा ना. कंटेंट पण टाकू ना आपण त्यामध्ये. कुठे टाकायची आहे, MNT मध्ये EFS 1 मध्ये. काय फाईलचं नाव ठेवायचं आहे तुम्हाला, माय फाईल लिहा, माय फाईल 1. ठीक आहे, एंटर. sudo -i. ठीक आहे, असं करू. सो व्हॉट वी नीड टू डू, क्रिएट अ फाईल. cat mnt मध्ये EFS 1 मध्ये फाईलचं नाव माय फाईल 1. एंटर. इथे डेटा टाकायचा आहे आपल्याला, असाच लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हॅलो, धिस इज फ्रॉम VM1. ओके, एंटर, सेव्ह इट. आता आपली फाईल क्रिएट झाली. ठीक आहे, आता सेम आपल्याला याचा ऍक्सेस घ्यायचा आहे कुठे, दुसऱ्या मशीन मध्ये. सो दुसऱ्या मशीन कडे आलोय आपण. EFS2 काढलेला आहे आपण. कॉपी दिस, यूज इट हिअर, आणि फक्त पाथ लास्ट मध्ये चेंज करायचा, स्लॅश MNT EFS 2. ओके, सो एंटर झालं. आता ls करून बघा, ls-l स्लॅश MNT स्लॅश EFS1 2. आपण इकडे सेकंड इन्स्टन्स मध्ये आपण फाईल ऍड केली आहे का, नाही. फाईल कुठे ऍड केली होती, आता फक्त इथे आपण ऍक्सेस घेतोय, बट आपल्याला डायरेक्टली ती फाईल दिसते. फाईलच्या आतमधला कंटेंट पण शो होईल. चेक इट आउट, स्लॅश MNT मध्ये EFS आणि माय फाईलचा कंटेंट बघा. खूप इझी आहे. काही असं कठीण वाटलं का, नाही. तर हा EFS तुम्हाला यायला पाहिजे. EFS आपला यूज होतो नेटवर्क फाईल सिस्टम साठी. कशा पद्धतीने झालं समजलं, खूपच इझी आहे. काही कठीण वाटतं का, नाही. यामध्ये पण एखादी फाईल क्रिएट करून बघू, ती फाईल तिकडे दिसते का ते बघू, राईट. किंवा या फाईलला आपण मॉडिफाय करू, मॉडिफाय केल्यानंतर ते तिकडे दिसतं का ते बघू. दोन्ही टाईपने तुम्ही काम करून बघा. तर सर्वात आधी फाईल क्रिएट करू. कॅट लोकेशन तेच असणार. हा जो सुडो बोलणार आपल्याला, लेट्स गो sudo -i, लेट्स गो ॲज अ sudo. सो सिम्पली cat /MNT EFS आणि काय करणार आपण, एक न्यू फाईल क्रिएट करू, माय फाईल 2 आयडेंटिफिकेशन साठी. एंटर. हॅलो, दिस इज फ्रॉम VM2. एंटर. सेव्ह. कंट्रोल D. ओके, क्लिअर झालं. फाईल क्रिएट केली आहे. आणखी फाईल 1 वाली, फाईल 1 जी आहे यामध्ये ls/MNT EFS आणि येस, चेक करा, 2 फाईल्स अवेलेबल झाल्यात. 2 फाईल अवेलेबल झाल्या आहेत. तर फाईल 1 मध्ये आपण काय करू, थोडं मॉडिफिकेशन पण करू, एक्स्ट्रा लाईन ऍड करणार. एंटर. हॅलो, वेलकम टू EFS.
अशा टाईपने. ठीक आहे. फ्रॉम VM2 एंटर. क्लिअर झालं. दोन्ही गोष्टी करतोय. राईट. आता आपला या मशीनकडे येऊ आपण, इथे चेक करू. काही कमांड अपडेट असं काहीच करायची गरज नाहीये, फक्त याला चेक करायचं आहे. लेट्स ट्राय LS और LL करतो आपण डायरेक्टली -MNT मध्ये. MNT मध्ये काय करणार, EFS मध्ये 1 आणि सिम्पली ट्राय करा, चेक करा. फाइल 2 पण अवेलेबल झाली आहे. सी, फाइल 2 अवेलेबल झाली आहे. इफ यू वॉन्ट टू चेक द डेटा यू कॅन चेक इट. कॅट. आता मी काय करतोय, मी बाहेरूनच करतोय, तुम्ही त्या डायरेक्टरीच्या आतमध्ये चालले जा डायरेक्ट CD करून, काय प्रॉब्लेम होणार नाही. मी बाहेरून चेक करतोय ना, म्हणून मला पाथ द्यावा लागतोय. फाइल 1 मधला कंटेंट बघा आहे, न्यू लाईन ऍडेड. फाइल 2 मधला कंटेंट बघा सेम. जो कंटेंट आपण दुसऱ्या VM मध्ये टाकलाय तो आपण फर्स्ट VM मध्ये बघू शकतो. हे प्रोसेस झाली DNS थ्रू. प्रोसेस कशी झाली, DNS थ्रू. IP प्रोसेस थ्रू पण तुम्ही माउंट करू शकता. आता काय होईल, हा पोर्शन तर सेम आहे, हा पोर्शन सेम आहे, काय होईल चेंज. येस. सो चेक इट आउट हिअर. IP वर आलाय. माउंट NFST ही पूर्ण प्रोसेस सेम थिंग्स दिलेले आहेत. IP वर्जन 4 आणि IP वर्जन 6. कळलं का. सो गो विथ DNS ॲज वेल ॲज तुम्हाला हे पण यूज करता येईल. क्लिअर झालं. NFS मध्ये काही कठीण वाटलं का, नेटवर्क थ्रू कसा फाईल शेअर होणार हे समजलं. एवढंच आहे यामध्ये, एक्स्ट्रा काही नाहीये, समजायला पण खूप इझी. बघा तुमचा एक टॉपिक होऊन गेला आज. क्लिअर आहे. गुड. सो माउंट IP याने जर करायचं असलं तर आपण ही कमांड एक्सेस करणार आणि फक्त पाथ चेंज करणार. पेस्ट सम एक्स्ट्रा स्टफ हिअर. स्लॅश कुठल्या दुसऱ्या लोकेशनला करून बघा. हे स्टोरेज काय करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या लोकेशनला करून बघायचं आहे. स्लॅश OPT करून बघू आपण. OPT. ओके. OPT राहिलं तरी चालेल, किंवा एखादी डायरेक्टरी करू OPT च्या आतमध्ये. IP टेस्ट, IP टेस्ट अशा टाईपने क्रिएट करू. सो एंटर करतोय. ओके. सम एक्स्ट्रा स्टफ 200 वगैरे नाही पाहिजे. सुडो असलं तर काही हरकत नाही. एंटर. डज नॉट एक्झिट. MKDIR आपण क्रिएटच नाही केली ना. IP पण TEST टेस्ट असं करतोय क्रिएट. नाव दिस कमांड एंटर. झालं. सो LS काय करणार, OPT मध्ये जाणार, OPT मध्ये IP मध्ये जाणार, IP टेस्ट मध्ये चेक करा, दोन्ही फाईल अवेलेबल आहे. काय केलं का अजून नाही. तर एक तर IP ने माउंट करू शकता, ते तुमच्यावर सोडणं म्हणजे एकदम इझी टास्क देणं तुमच्यासाठी. तुम्हीच सांगून दिलंय. इझी आहे, कठीण आहे. गुड. कशासाठी यूज होतं ते समजलं. डेटा सेंट्रलाइज लोकेशन वरून आपण शेअर करू शकतो. ओके. सो या टॉपिक मध्ये एवढंच आहे, एक्स्ट्रा काही नाही आहे. सो लेट मी. फक्त लक्ष कुठे ठेवायचं आहे, सिक्युरिटी ग्रुप्स. इन्स्टन्सेस कुठे आहे. इन्स्टन्सेस मध्ये जर वेगवेगळे सिक्युरिटी ग्रुप्स असतील, ओके लक्ष द्या, या इन्स्टन्सला वेगळा सिक्युरिटी ग्रुप आहे, त्यामध्ये NFS इन्व्हॉल्व पाहिजे. यामध्ये दुसरा सिक्युरिटी ग्रुप इन्व्हॉल्व आहे आणि त्यामध्ये पण NFS तुम्हाला अवेलेबल करावं लागेल. जेव्हा इकडे येणार आहे EFS मध्ये, आता हे तर मी क्लोज करतो, इथे चेक करायचं नेटवर्क मध्ये तुमचे सिक्युरिटी ग्रुप चेक करायचे.
पहिल्या इन्स्टन्सला हा आहे, दुसऱ्या इन्स्टन्स याच्यात जर या अवेलेबिलिटी झोन मध्ये असेल तर त्यानुसार इकडे तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप्स चेंज करावे लागतील. मॅनेज, ज्यामध्ये आपण NFS इन्व्हॉल्व केलेला आहे आणि तो इन्स्टन्सला पण कनेक्टेड आहे असा सिक्युरिटी ग्रुप ऍड करायचा यामध्ये. तो अवेलेबिलिटी झोन 1 मधला असला तर 1 मध्ये, बी चा डी मध्ये. काय करतोय आपण, फक्त सिक्युरिटी ग्रुप ज्यामध्ये NFS इन्व्हॉल्व आहे, NFS आपण ऍड करून ठेवलेला आहे, तो सिक्युरिटी ग्रुप इथे ऍड करायचा. कळलं? हा, आणि तो सिक्युरिटी ग्रुप आपल्या इन्स्टन्सला कनेक्टेड आहे, वेल अँड गुड. कळलं? तर ह्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं EFS चं प्रॅक्टिकल व्यवस्थित होईल. कळलं? तर तिसरा स्टोरेज तुम्ही बघितलाय कोणता, नेटवर्क फाईल स्टोरेज, नेटवर्क फाईल सिस्टम इनसाइड दी AWS. हा करू शकतो, पण हा सिक्युरिटी ग्रुप इथे मिळेल का आपल्याला? सी आहे, बट इथे इन्स्टन्स नाही ना. या अवेलेबिलिटी झोन मध्ये इन्स्टन्स आहे का आपला? तो लावूनही काही फायदा होणार नाही. इन्स्टन्स असता तर ठीक आहे, इथून आपण एक्सेस करून बघितलं असतं तर ठीक आहे. तुम्ही इन्स्टन्स या सिक्युरिटी ग्रुप या अवेलेबिलिटी झोन मध्ये क्रिएट करा आणि देन एक्सेस करून बघा. तर यावेळेस तुम्हाला हा सिक्युरिटी ग्रुप इथे पण द्यावा लागेल. कळलं का? ओके, तर हे सिलेक्शन थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि काम होईल. एनिथिंग एल्स? ओके, सो वी आर कन्क्लुडेड दिस टॉपिक हिअर.